वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा कृता कृता हि धरा दातारा करुणा करा वरवते द्यावी भो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबापो, फलटण नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. त्या फलटण गावी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. जनक आणि जनकायसा. बाईचं नाव जनकायसा आणि तिच्या पतीचं नाव जनक. घरी बरं होतं, परंतु त्यांच्या उदरी मूलबाळ नव्हतं. हे दुःख त्याला होतंच. आता बाईचं वय झालं, यायचं वय झालं, मुलगा काही व्हायला तयार नाही. मग त्यांनी लग्न केलं. नंतर दुसरं लग्न केल्यानंतर त्या नव्या बाईला तर लेकरू झालं नाही, पण जुन्या जनकायसा मातेलाच मुलगा झाला. आणि त्या मुलाला हा नवसाचा मुलगा होता. आईवडलं म्हणजे त्या जनकायसाच्या माता ज्या होत्या त्यांच्या माहेरच्या मंडळीनं चांगदेव देवतेला नवस केला होता. आणि ह्या जनक जो होता त्याच्या आईवडिलाकडच्या मंडळीनं चक्रपाणी देवतेला नवस केला होता. आणि म्हणून त्या मुलाचं नाव चांगदेव उर्फ चक्रपाणी ठेवण्यात आलं. आता मुलगा मोठा झाला, वेदवित झाला आणि नंतर लग्न झालं. आईवडील वारले. नंतर त्यांचं मन काही संसारात रमेना. एक दिवस फलटण ते माहूर अशी पदयात्रा निघली आणि त्या पदयात्रेमध्ये हे सामील झाले. सामान्य माणूस म्हणून एक यात्रेकरू म्हणून त्याच्यात सामील झाले व चालत त्यांचा जो काफिला आहे तो म्हणजे माहूरच्या दाट झाडीत आला. आणि त्या दाट झाडीतून एक वाघ निघाला. आणि वाघ निघाल्यानंतर सर्व लोकांची पळापळ झाली. आणि पण ते चक्रपाणी महाराज मात्र तिथं स्तब्ध बसून राहिले. आणि वाघ आला. वाघानं चक्रपाणी महाराजाच्या डोक्यावर आपला चवडा ठेवला आणि तोंडाला तोंड लावलं आणि पर आणि आवर विद्याचा संचार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे 81 कोटी 6,10,10 देवतेच्या विद्या. पर आणि आवर अशा 2 विद्याचा संचार केला. त्यांनी दोन्ही विद्या घेतल्या, परंतु पर आच्छादिली आणि आवर प्रगट केली. म्हणून त्यांना पर आच्छादनीचा आवर्दृश्य अवतार असे म्हणतात. मग हे चक्रपाणी महाराज माहूरमध्ये गेले. बरेच दिवस तिथं राहिले आणि तिथून पुन्हा द्वारकेला एक पदयात्रा निघाली आणि त्या पदयात्रेत ते सामील झाले आणि ते द्वारकेला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक उपक्रम घेतला हातात. एका हातात सूप आणि एका हातात खराटा. एका हातात सूप आणि एका हातात खराटा घेतला आणि सगळं द्वारका नगरी झाडून काढण्याचं काम ते करत. आणि ते निर्माल्य गोमती नदीमध्ये टाकून देत असं बरेच दिवस चाललं. कडकडीत वैराग्य चक्रपाणी महाराजाचं. आणि हे बरेच लोक त्यांना म्हणजे त्यांनी 52 पुरुषाला विद्या दिले. त्यांनी ते डोक्यावर खराटा ठेवीत, हे सूप ठेवीत आणि पाठीमध्ये खराटा मारला की त्या जीवाला विद्या होत असं 52 पुरुषाला त्यांनी स्थूळाविद्या दिल्या आणि 84 पुरुषांना त्यांनी शिल्पविद्या दिल्या. असा कार्यक्रम सुरू होता. वैराग्य. आणि हे वैराग्य पाहून यांची कीर्ती सगळीकडे पसरली आणि कामाख्या नावाची एक वेश्या आली आणि तिनं चक्रपाणी महाराजाला शरीर सुखाची मागणी केली. ते म्हणले, आम्ही हे शरीर सुख तुम्हाला नाही देऊ शकत, आम्ही दत्तात्रय महाराजाचे अनुग्रहित आहोत,
आणि मग ही पंथी ऐकायला तयार नाही. हठयोगिनी होती. चक्रपाणी महाराज मग एका मंदिरात जाऊन बसले. ती तिथं पण आली आणि एक पाय मंदिरात आहे, एक पाय दाराच्या मधात, एक पाय बाहेर. अशा स्थितीत चक्रपाणी महाराज म्हणले, मधात याल तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजाची आण. आणि हे ऐकून ती तिथंच थांबली. 7 दिवस झाले, 7 अहोरात्र थांबली. चक्रपाणी महाराजांनी हे बघितलं आणि त्यांनी ठरवलं की बाबा हे समजून घेतलं की ही बाई फाटीयोगिनी हे ऐकणार नाही. आणि म्हणे चक्रपाणी महाराजांना आपला देह तिथं सोडून दिला. मायापूर सोडून दिलं तिथं. आणि तिकडं म्हणजे भडोस नावाची नगरी होती. त्या भडोस नावाच्या नगरीमध्ये विशाळ देव नावाचा प्रधान होता. त्या विशाळ देवाचा प्रधानाचा मुलगा म्हणजे विशाळ देव नावाच्या प्रधानाचा मुलगा हरिपाळ देव हा अल्पवयातच वारला आणि त्याला स्मशानात आणलं होतं. आता त्याला अग्निडाग देणार की एवढ्यात सर्व लोक म्हणले की तुम्ही शेवटचं पुत्रमुख बघा. आणि पुत्रमुख बघायला विशाळदेव गेले तर त्यांना हरिपाळदेव जिवंत असल्याचे दिसले. आणि मग ते म्हणले पुत्र जे आला असं म्हणल्यानंतर सगळ्या लोकांना पाहिलं आणि खरोखरच चक्रपाणी महाराज जिवंत झाले होते. आणि ते बघू लागले. आणि मग त्यांना सोडलं, तिथून खाली आणलं आणि नगरात वाजत गाजत नेलं. आणि मायबाप ह्या हरिपाळ देवाच्या मूर्त शरीरामध्ये श्री चक्रपाणी महाराजानं प्रवेश केला. आणि पतित जीवांना उद्धारण्याचा विडा उचलला. कौना कौनी येसन हेच जीवधरीचे हेच व्यसन, हे व्यसन धारण करून त्यांनी श्री चक्रधर स्वामी महाराज असा चक्रधर नावाचा अवतार धरला. आणि मायबाबा तेच हरिपाळदेव म्हणजे श्री चक्रधर स्वामी महाराज होत. आणि तेच महानुभावाचे संस्थापक आहेत. आणि तेच आमचे उद्धारक आहेत. तेच आमचे निवास शरणम सुहृत, ते आमचं निवास आहे. ते आमची शरण जागेची जागा आहे. आणि तेच आमचे सुहृत आहेत मायबाप ही याप्रमाणे श्री चक्रधर स्वामी महाराजांना अवतार धारण केला. अनेक जीवाला उद्धरलं. महाराष्ट्रात 56 वर्षे ब्रह्मदे. आणि जेव्हा आपल्याला सगळ्याला त्यांनी ब्रह्मविद्या दिली, ब्रह्मविद्या सांगितली. मायबाप जी ब्रह्मविद्या आपल्याला वेदोक्त कर्मकांडात देवतेच्या कर्मकांडातून सोडून खऱ्या परमेश्वराचा मार्ग दाखविला. अशा वेदोक्त खऱ्या परमेश्वराचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाच्या श्रीचरणी मी नतमस्तक होतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.